नमस्कार. आज 14 मे 2026 आणि आज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची आज जन्म दिनांक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील दाखले मालक म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना ओळखलं जातं. आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातल्या स्मारकासाठी मुंबईमध्ये जे स्मारक व्हावे आणि त्याचं भूमिपूजन 10 वर्षापूर्वी झालं होतं. त्या स्मारकासाठी धरणे आंदोलन आटपाडीमध्ये जे सुरू केलं होतं त्याला 23 एप्रिलपासून आज 21 दिवस पूर्ण झाले. आम्ही आज सरकारला एक आव्हान करतोय. आज 21 दिवस पूर्ण होऊन सुद्धा सरकारकडून आम्हाला कोणतेही उत्तर आलेलं नाही. जेवढे वर्ष छत्रपती संभाजी महाराज जगले तेवढ्याच दिवसाच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्मारकासाठी सरकारला छत्रपती संभाजी महाराजांच्या जेवढे वर्ष जगले तेवढेच दिवस सरकारला देतोय. 32 वर्ष जगले होते, 32 दिवस सरकारला आम्ही देतोय. या 32 दिवसामध्ये जर सरकारने आम्हाला कुठलं उत्तर नाही दिलं तर तिथनं पुढं आम्ही आक्रमक आंदोलन सुरू करणार आहे. आम्ही फक्त 5 मुद्दे आज मी इथं डिक्लेअर करणार आहे. बाकीचे मुद्दे 18 मे रोजी मी काही गोष्टी बोलणार आहे. या ज्या समुद्रातल्या स्मारकाबद्दल काही गोष्टी लोकांमध्ये संभ्रम आहे, त्या गोष्टी मी क्लिअर करतो. जगभरामध्ये अनेक अशी स्मारकं आहेत जे समुद्रामध्ये समुद्र किनाऱ्यावरती बांधणं चालू आहे. या स्मारकाच्या कितीतरी पटीनं मोठी स्मारकं समुद्रात आहेत, समुद्राच्या किनाऱ्यावरती आहेत आणि ही स्मारकं त्या कुठलाही अडथळा न येता सुरू आहेत. मला सरकारला विनंती आहे, कुठला अडथळा येतोय, कुठल्या परवानग्या बाकी आहेत, त्या तुमच्या लेवलला तुम्ही त्या दूर कराव्यात आणि लोकभावना, जनभावना, शिवप्रेमींची भावना हे स्मारक होण्यासाठी आहे. हे स्मारक पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा. तुम्ही जर हट्ट धरला तर आम्ही तेवढीच जिद्दी आहे हे सरकारला माहीत असलं पाहिजे. नुकसान तुमचंही होणार आहे, नुकसान आमचंही होणार आहे. जर आपण दोघांनी हट्ट केला तर दोघांचंही नुकसान होणार आहे. सरकार म्हणून तुमचं, आंदोलन करते म्हणून आमचं. मुद्दा तिसरा, विषय तिसरा असा आहे, या महाराष्ट्रामध्ये आपण जर समजलं तर 7 कोटी मराठा समाज आहे आणि समजू आपण ओबीसी, SC, ST, आदिवासी वेगवेगळ्या समाजातले जैन, मुस्लिम, लिंगायत, ब्राह्मण असे सगळे मिळून एक 7 कोटी असतील असं जरी आपण म्हणलो तर त्यातले 200 कोटी 200 घराणे 200 कोटी नाही 200 घराणे प्रभावित आहेत मराठा समाजामध्ये. हे 200 घराणे मराठा समाजातली विचारधारा ठरवतात. मला त्या 200 घरापैकी काही 20-25 घराण्यांनाच विचारायचं आहे, तुम्ही सत्तेमध्ये आहे, राजकारणामध्ये आहे, समाजकारणामध्ये आहे, महाराष्ट्र चालवलाय, देश चालवलाय, त्यामध्ये तुमचं योगदान मोठं आहे. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे 14 कोटी जनतेकडनं, महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेकडनं, ज्या जनतेला तुम्ही आजपर्यंत न्याय दिला नाही. मला तुम्ही सांगा, ज्या मगरूर मराठा समाजातल्या त्या ठराविक 2% लोकांनाच, 7 कोटीपैकी फक्त 200 घरातल्या त्या 20-25 घराण्यातल्या लोकांनाच मला प्रश्न विचारायचा आहे, महाराष्ट्राचा पंतप्रधान आजपर्यंत का नाही झाला, त्यातल्या त्यात मराठा समाजाचा पंतप्रधान का नाही झाला. म्हणजे तुमची रणनीती, तुमचं राजकारण आजपर्यंत चुकलेलं आहे, हे लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला इतर समाजातला व्यक्ती मोठ्या लेवलला गेलेला चालत नाही. त्या मगरूर मराठा समाजातल्या त्या 20% लोकांना सांगतोय, 7 कोटीपैकी 20% लोकांना सांगतोय. तुम्हाला एखादा मराठा समाजातला आंदोलन करता पुढे गेलेला चालत नाही. एखादा व्यक्ती, एखादा तरुण चांगल्या पद्धतीने एखादा मुद्दा मांडत असलेला तेही चालत नाही तुम्हाला. मला त्या 7 कोटी मराठा समाजातल्या त्या 200 घराण्यातल्या त्या 20 घराण्यांना विचारायचं आहे, ज्यांना त्यांच्या पुन्हाईनं त्यांना जे मिळालंय खासदारकी, आमदारकी, ही लोक त्या लेवलची आहेत बरं का. मुख्यमंत्री, पंतप्रधान, राज्यपाल ह्या लेवलची लोक आहेत. पण त्यांना मराठा समाजातला व्यक्ती पुढे गेलेला चालत नाही, त्यांनी एखादा आंदोलन उभा केलेलं चालत नाही. मग हे इतर समाजाला काय न्याय देऊ शकतील तुम्ही सांगा. जर त्यांना मराठा समाजातला व्यक्ती मोठा झालेला चालत नसेल तर तो इतर समाजाला कसं मोठं करतील, हे जनतेनं विचार करण्याची गोष्ट आहे. आता मी चौथा विषय सांगतो. विषय आमचा चौथा आहे, हे स्मारक मुंबईमध्ये का पाहिजे हे तुम्ही विचार करा. जनतेनं का विचार करायचा आहे. मराठा साम्राज्य बनवण्यासाठी सर्व 18 पगड जाती, 12 बलुतेदार सर्व लोकांनी प्रयत्न केला, तेव्हा मराठा साम्राज्य निर्माण झालं. मराठ्यांबरोबर ही लोक सर्व स्वराज्य निर्मितीमध्ये होते. मराठे आले म्हणलं तर भारतावर आक्रमण करणारे, महाराष्ट्रावर आक्रमण करणारे थरथर कापत होते. कशासाठी? केवळ मराठा साम्राज्य हे जे निर्माण केलं होतं ते मराठे हे नाव सर्व समाजाला लागू होतं, सर्व समाजाचं योगदान त्यामध्ये होतं. आणि म्हणून मराठे आले म्हणलं तर भारतावर आक्रमण करणारे, महाराष्ट्रावर आक्रमण करणारे, महाराष्ट्रावर अन्याय करणारे, भारतावर अन्याय करणारे थरथर कापत होते मराठे आले म्हटल्यावर. मग तुम्ही विचार करा, आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये, देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये हे स्मारक असलं पाहिजे का नसलं पाहिजे.
मराठी लोकांची अस्मिता, अभिमान, वर्चस्व, प्रतिष्ठा टिकली पाहिजे का नाही टिकली पाहिजे? काही लोक जे विरोध करतात ते कुणाला तरी खुश करण्यासाठी विरोध करतात. काही लोक विरोध करतात ते कुणाला तरी बांधील असतात, कुणाला तरी मॅनेज असतात म्हणून विरोध करतात. लक्षात ठेवा, राजधानीमध्ये हे स्मारक असलं पाहिजे का नसलं पाहिजे तुम्हीच विचार करा. आम्हाला तर वाटतंय राजाचं राजधानीमध्ये स्मारक असलं पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो, सरकारने 32 दिवसामध्ये आम्हाला उत्तर नाही दिलं तर आम्ही आता हे आंदोलन चालू ठेवलेलंच आहे. तरीही येत्या 18 तारखेपासून आम्ही हे धरणे आंदोलन आमरण उपोषणामध्ये रूपांतरित करतोय. कारण 21 दिवस उलटून गेले, आम्हाला सरकारकडनं उत्तर मिळालेलं नाही. आम्हाला माहिती आहे सरकारलाही नुकसान होणार आहे, आम्हालाही नुकसान होणार आहे. येत्या 17 तारखेपर्यंत 25 दिवस उलटून जातात या आंदोलनाला. त्यामुळं 18 तारखेपासून आम्ही आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतोय. आणि हे आंदोलन आम्ही कोणाच्या विरोधात करत नाही, कोणत्या संघटनेच्या विरोधात करत नाही, कोणत्या पक्षाच्या विरोधात करत नाही. आणि परत एकदा आम्ही ह्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय सर्व समाज बांधवांना की आम्ही हे आंदोलन फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातल्या स्मारकासाठी करतोय, स्मारक होण्यासाठी करतोय, ज्या स्मारकाचं भूमिपूजन 10 वर्षापूर्वी झालेलं आहे, केंद्रीय मान्यता मिळालेल्या आहेत. अडथळे दूर करणे ही सरकारची जबाबदारी आहे. धन्यवाद. मी इंजिनियर महेश कुमार पाटील.